नमस्कार मित्रांनो. आशा वेडी असते असं म्हणतात आणि त्यामुळे जेव्हा आपल्याला काहीतरी हवं असतं आणि मनात तशी इच्छा असते, होताना दिसत नसतं, तरी देखील ते होईल या दृष्टीने प्रयत्न केले जातात आणि कधीकधी ते यशस्वी होतातही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या निवृत्त होत असलेल्या राज्यसभा सदस्य प्रियंका चतुर्वेदी, म्हणजे यांचं नाव चतुर्वेदी म्हणजे त्या जानवधारी ब्राह्मण घराण्यातल्या आहेत असं दिसतं, पुरोगामी हिंदुत्वाचा विचार सांगणाऱ्या शिवसेनेच्या असल्या तरी, परंतु जे दक्षिण भारतीय जसा उच्चार करतात तसं बघायला गेलं तर त्यांच्या नावात चतुरही आहे आणि वेडी म्हणजे दचा, असे दोन एकमेकांच्या विरोधात असणारे शब्द त्यांच्या नावात आहेत. आणि त्यामुळे जेव्हा हा सगळा चर्चेचा बाजार सुरू झाला की महाराष्ट्रातल्या 7 राज्यसभेच्या रिक्त होत असलेल्या जागांपैकी केवळ एकच जागा महाविकास आघाडीला मिळणार आणि ती महाविकास आघाडीची जागा कोणाला मिळणार तर संजय राऊतांनी डायरेक्ट शरद पवारांच्याच नावावर टोपी टाकली. म्हणजे एसटीमध्ये काही लोक असतात असे की कोणाची सगळी सीट अडवायला हेच लोक जीवावर उदार होऊन शिडीवर चढून वगैरे मागच्या बाजूनी खिडकी उघडून त्याच्यातनं टोपी टाकतात आणि म्हणतात ही सीट यांची. तसं शरद पवारांच्या नावावर संजय राऊतांनी टोपी टाकून ठेवली की ही पवारसाहेबांची सीट आहे, बाकी कोणाला मिळता कामा नये. आणि त्यामुळे चतुर्वेदी मॅडम बहुतेक निराश झाल्या असाव्यात. त्यांच्या समाज माध्यमांच्या फीडवर ते नैराश्य अधूनमधून दिसू लागलं की आता काय आपली राज्यसभेची सीट आपल्याला मिळत नाही, कारण शरद पवार साहेबांसमोर कसं उभं राहणार आणि जागा तर एकच आहे, दुसरी जागा तर मिळू शकत नाही. आणि त्यामुळे आपला चान्स गेला. मग ट्विटरवर अशा बातम्या येऊ लागल्या की प्रियंका चतुर्वेदी बहुधा समाजवादी पक्षातर्फे किंवा मग तेजस्वी यादव यांच्या RJD पक्षातर्फे राज्यसभेची जागा मिळवू शकतात. अर्थात त्या उत्तर भारतीय असल्यामुळे आणि त्याही लोकांना, म्हणजे जशी आदित्य ठाकरेंना ग्रूमिंगची गरज होती आंतरराष्ट्रीय स्तरावर, तशीच गरज अखिलेश यादव, तेजस्वी यादव या मनातल्या मनात भावी पंतप्रधान असणाऱ्या नेत्यांनाही गरज आहे. आणि त्यामुळे कदाचित त्यांच्या कोट्यातून प्रियंका चतुर्वेदी यांना राज्यसभेची सीट मिळेल अशी चर्चा, बहुधा अफवा असाव्यात, खरं खोटं माहिती नाही, कारण अजूनही प्रियंका चतुर्वेदी कट्टर उबाठा शिवसेना सैनिक आहेत. पण तरी देखील ही चर्चा ट्विटरवर यायला लागली. आणि मग काल अचानक असं काहीतरी झालं की आदित्य ठाकरेंनी भूमिका घेतली. आदित्य ठाकरेंनी हे स्पष्ट केलं की शिवसेना उबाठा पक्षाचे 20 आमदार असल्यामुळे आणि त्यांनी सगळ्या आमदारांची आणि नेत्यांची वगैरे चर्चा केल्यानंतर त्यांना असं कानावर आलं की ही जागा शिवसेनेची आहे, त्यांनी ती सोडता कामा नये. बघा, संजय राऊतांनी सांगून टाकलं शरद पवारांची जागा आहे. जागा कोणाची? महाविकास आघाडीची. सगळ्यात जास्त आमदार कोणाचे? शिवसेना उबाठा पक्षाचे. पण संजय राऊतांनी परस्पर, कारण शेवटी निष्ठेचाही प्रश्न असतो. शरद पवारांच्या प्रती संजय राऊतांची निष्ठा एवढी आहे की ती दूध जसं उतू जातं तशी ती निष्ठा अनेकदा उतू जाते. आणि त्यामुळे मग लोकांना प्रश्न पडतो की हे उबाठा सेनेचे आहेत का राष्ट्रवादी काँग्रेस तुतारी गटाचे आहेत. आणि त्यामुळे जेव्हा आदित्य ठाकरेंनी भूमिका घेतली, बघूया काय म्हणतात आदित्य ठाकरे ते. ही जागा ही शिवसेनेची आहे. जर तुम्ही आमच्या पक्षात आमच्या सगळ्या अर्थात नेते किंवा इव्हन आमदार जे ह्या सभेसाठी मतदान करतात त्यांना विचारलं, राज्यसभेसाठी मतदान करतात, तर सगळ्याच आमदारांचं मत आहे की ही शिवसेनेची जागा आहे आणि ती शिवसेनेकडे आली पाहिजे. दुसरं म्हणजे अर्थात, आणि मी व्यक्ती म्हणून म्हणत नाहीये किंवा कुठच्या व्यक्तीबद्दल म्हणत नाही, त्यांच्याबद्दल आदर आहेच, पण आम्ही पक्ष म्हणून म्हणत आहोत. जर 2 पक्षांचा विचार केला तर आता सध्या महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे, कुठच्या युत्या आहेत, कुठच्या आघाड्या आहेत,
ह्याच्यावर देखील थोडं लक्ष देणं गरजेचं आहे, कारण एका बाजूला विलिनीकरणाचा विषय सुरू आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर आत्ताच ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका होऊन गेल्या त्याच्यात देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या. मुंबईत पण आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी एक जी होती ती आमच्यासोबत लढली, नंतर एकनाथ शिंदेंना त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला आठवत असेल 2020 साली देखील अशीच एक विनंती आली होती आणि आमची एक सीट ज्या प्रियंकाजी आहेत त्या राज्यसभेत गेल्या, पण दुसरी सीट जी होती ती राष्ट्रवादीला दिली होती. पण दुसऱ्या राऊंडला आपण पाहिलं असेल 2022ला संजय राऊतजी जिंकून आले, पण आमचे दुसरे जे होते संजय पवारजी ते त्या दिवशी पराभूत झाले. आणि म्हणून हे सगळं राजकारण बघत असताना जी काही मतांची बघा, आदित्य ठाकरेंनी 3 बिनतोड युक्तिवाद केलेले आहेत. पहिली गोष्ट, महाविकास आघाडीचे उमेदवार शरद पवार वगैरे, शरद पवार ज्येष्ठ आहेत, श्रेष्ठ आहेत, जाणते आहेत, सगळं आहेत, परंतु महाविकास आघाडी अस्तित्वात आहे का? कारण गेला बाजार महापालिकेच्या निवडणुकात किंवा आत्ता झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही शकलं एकत्र लढली. त्याच्यानंतर दोघांनीही महायुतीला पाठिंबा दिला, मुंबईतही दिलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारी गटाकडनं सातत्याने विलिनीकरण त्याचा धोशा लावलेला आहे. आणि या विलिनीकरणाच्या चर्चेमध्ये एक गोष्ट स्पष्ट आहे, जरी तो प्रश्न आपल्या पत्रकारांना पडलेला नसला की कोणात विलिनीकरण होणार, तरी आदित्य ठाकरेंना हे अतिशय स्पष्टपणे माहिती आहे की हे विलिनीकरण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणार. याचाच अर्थ जर विलिनीकरण झालं तर शरदचंद्र पवार गटाचे जे काही खासदार आमदार यांची प्रचंड मोठी संख्या आहे ती सगळीच्या सगळी NDA मध्ये म्हणजे राष्ट्रीय लोकतांत्रिक आघाडीमध्ये जाणार. आणि जर असं होणार असेल तर मग महाविकास आघाडीने आपलं मत वाया का घालवावं? जर शरद पवार विलिनीकरणानंतर भाजपासोबत जाणार असतील, ते अजून कुठेही म्हणत नाही आहेत की मला भाजपासोबत जायचं नाही आहे किंवा मी काही झालं तरी NDAला पाठिंबा देणार नाही, विलिनीकरण झालं तर किंवा नाही झालं तरी, अशी भूमिका ना शरद पवारांनी घेतली आहे, ना रोहित पवारांनी घेतली आहे, ना अमोल कोल्हेंनी घेतली आहे, ना जयंत पाटलांनी घेतले. आणि त्यामुळे आदित्य ठाकरेंचा मुद्दा बरोबर आहे, विलिनीकरण कोणात होणार. तिसरा मुद्दा त्यांनी मांडला तो म्हणजे 2022 साली त्यांच्याकडे अतिरिक्त मतं असूनही 2020 साली प्रियंका चतुर्वेदी जेव्हा राज्यसभेवर गेल्या तेव्हा त्यांच्याकडे अतिरिक्त मतं असूनही त्यांनी ती मतं महाविकास आघाडीसाठी दान केली. कारण अर्थात तेव्हा उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाचा विषय होता. उद्धव ठाकरे मोठ्या मनाने त्या जागा देऊन टाकल्या, म्हणजे आपली मतं देऊन टाकली. पण 2022 साली जेव्हा संजय राऊतांच्या सोबत दुसरे संजय पवार शिवसेनेतर्फे उभे होते तेव्हा महाविकास आघाडीची मतं फुटली आणि पवार यांचा पराभव झाला. म्हणजे आम्ही ज्या प्रकारे निरपेक्ष भावनेनी, निरपेक्ष म्हणजे वर्णनिरपेक्ष, आतून गोष्टी असतात, निरपेक्ष भावनेनी मतदान केलं तशी निरपेक्ष भावनेनी महाविकास आघाडीच्या खास करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनी मतं दिली नाहीत, मतं फुटली. आणि असं असताना या सगळ्या गोष्टी, पक्ष कार्यकर्त्यांची भावना, आम्ही केलेला त्याग आणि आमच्या पाठीत खुपसला गेलेला खंजीर आणि पालिका निवडणुकातली वस्तुस्थिती, हे सगळं पाहता आमच्याकडनं अपेक्षा केली जाऊ नये. ज्या क्षणी असं वक्तव्य आलं प्रियंका ताईंचं, समीकरण ती बघत असताना सगळं मतप्रवाह हे बदललं. त्यांचा ट्विटर फीड अचानक जागृत झाला, अचानक शिवसेना भक्ती त्यांच्या मनात दाटून आली. आणि मग आदित्य ठाकरेंचे दोन्ही व्हिडिओ, कारण हे स्पष्ट आहे की जर खासदार शिवसेनेचाच असणार तर तो प्रियंका चतुर्वेदी यांनाच ती उमेदवारी मिळण्याची शक्यता. ज्या क्षणी आशा जागृत झाली त्या क्षणी ट्विटरवर सक्रियता आली. आता संजय राऊतांना हे कळायला पाहिजे की प्रियंका चतुर्वेदींना खासदार का केलं. कारण संजय राऊत कितीही मोठे पत्रकार असले तरी त्यांची मजल कुठपर्यंत आहे, मुंबईत सिल्वर ओक, बारामतीत गोविंदबाग आणि दिल्लीमध्ये 6 जनपद, याच्या पलीकडे संजय राऊत काय दावोसला जाऊन तिथे बर्फ खेळायला वगैरे टीका झाली असली तरी दावोसला जाऊन आंतरराष्ट्रीय विषयावर काय संजय राऊत बोलणार आहेत माध्यमांपुढे? नाही बोलणार आहेत. हे उद्धव ठाकरेंना जरी कळत नसलं तरी रश्मी ठाकरेंना, आदित्य ठाकरेंना कळतं की त्यांच्या पक्षाला भविष्यात जेव्हा सत्ता येईल किंवा सत्ता मिळवायची असेल
तर त्याच्यासाठी तुम्हाला अनेक चॅनलमधनं प्रयत्न करावे लागतात. चॅनल म्हणजे ABP माझा, TV9 मराठी, मुंबई तक नाही, ते तर आहेच आहेत, ते तर दारातच आहेत. पण चॅनल म्हणजे सत्ता मिळवण्यासाठी तुम्हाला जागतिक स्तरावर प्रतिमा तयार करावी लागते. ही प्रतिमा तयार केली तर मग सोरोस, क्लिंटन फाउंडेशन, फोर्ड फाउंडेशन असे जे सगळे आंतरराष्ट्रीय मंडळी असतात त्यांचं लक्ष तुम्ही वेधू शकता. त्यांचं लक्ष तुम्ही वेधलं की मग तुम्हाला वेगवेगळ्या NGOज असतात, वेगवेगळे थिंक टँक असतात, वेगवेगळ्या परिषदा असतात, आंतरराष्ट्रीय परिषदा. आत्ता या परिषदेतही प्रियंका चतुर्वेदी मॅडम पूर्णपणे बिझी होत्या AI आपली, त्या AI तज्ज्ञ असल्यामुळे AI परिषदेत दिल्लीच्या त्या अनेक व्यासपीठांवरनं शिवसेना उबाठा पक्षाची भूमिका, की AI बद्दल शिवसेना उबाठा पक्षाची काय भूमिका आहे आणि एक महिला म्हणून आपली काय भूमिका आहे, एक तरुण नेता म्हणून किंवा नेत्री म्हणून आपली काय भूमिका आहे, हे सगळं त्या मांडत होत्या. हे संजय राऊतांना जमणार आहे का कधी? आणि त्यामुळे त्यांना हे कळायला पाहिजे की भविष्य हे बारामतीत नाही आहे, भविष्य हे दावोसमध्ये आहे, भविष्य हे स्कॉटलंडमध्ये आहे, भविष्य हे न्यूयॉर्कमध्ये आहे, की अशा ठिकाणी जाऊन, आणि तो अनुभव प्रियंका चतुर्वेदींकडे दांडगा आहे. दुसरी गोष्ट ही लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे प्रियंका चतुर्वेदी पूर्वाश्रमीच्या काँग्रेसच्या आहेत. म्हणजे त्यांना राहुल गांधींचंही मार्गदर्शन आहे आणि आदित्य ठाकरेंचंही मार्गदर्शन लाभलेलं आहे. आणि जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बद्दल एक संशयाचं वातावरण असतं, शरद पवार जरी राज्यसभेवर गेले आणि तरी भविष्यात त्यांचा पक्ष भाजपासोबत गेला किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन झाला तर एक मत वाया जाणार. आणि त्यामुळे वैचारिकदृष्ट्या उबाटा सेना आणि राहुल गांधींची काँग्रेस एकत्र यायला, कारण दोघांची विचार, कृती, अनेक गोष्टी सारख्याच आहेत, आणि त्यामुळे त्यांना एकत्र येणं आजच्या काळात, पूर्वीच्या काळात सोनिया गांधी आणि शरद पवार एकत्र येणं, जेव्हा बाळासाहेब ठाकरे हयात होते तेव्हा सोनिया गांधी आणि शरद पवार एकत्र येणं, विरोधक असले तरी, ही सोपी गोष्ट होती, कारण विचारधारा एक होती. आताच्या काळात राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांची विचारधारा जुळणारी आहे. दोघेही जेन झी नाही आहेत, म्हणजे राहुल गांधी खरंच जेन Y वगैरे X वगैरे असे कुठले तरी आहेत, पण तरी स्वतःला जेन झी समजणारे नेते आहेत. आणि त्यामुळे तिथे दोघे नेते एकत्र येऊ शकतात, एकत्र विचार करू शकतात, जागतिक प्रश्नांवर आपली मतं वगैरे. राहुल गांधी तर जातातच ऑलरेडी, अनेक देशादेशात जाऊन तिथल्या तरुणांशी संवाद साधतात, तिथल्या राजकीय नेत्यांशी, पत्रकारांशी, थिंक टँकशी, वेगवेगळी फाउंडेशन असतात जे पैसे देतात, अशा सगळ्यांमध्ये राहुल गांधी अतिशय लोकप्रिय आहेत. आणि हाच एक मार्ग आहे की भाजपाला हरवून सत्तांतर घडवायचं असेल तर नेपाळमध्ये जसं जेन झीचं एक आंदोलन झालं आणि सत्तांतर झालं, किंवा श्रीलंकेत झालं, तसंच जर आंदोलन भारतात झालं, पण त्याच्यासाठी तुम्हाला फिल्डिंग लावावी लागते, तीही आंतरराष्ट्रीय स्तरावर फिल्डिंग लावावी लागते. ती फिल्डिंग लावायची तर संजय राऊत उपयोगाचे नाही आहेत. कदाचित या जळफळाटातूनच संजय राऊतांनी थेट शरद पवारांचं नाव सुचवलं असेल की बरं झालं, एका त्याच्यात आपली पवार भक्ती पण दिसून आली आणि दुसरीकडे प्रियंका चतुर्वेदींची जागा पण कटली. आणि त्यामुळे प्रियंका चतुर्वेदींच्या याच्यात एकदा तर त्यांनी मोदींचं त्या बिल गेट्सला घेतलं नाही म्हणून कौतुकही केलं होतं भारताचं, की वा बिल गेट्सला बोलावलं नाही, काय अपमान केला बिल गेट्सचा भारताने वगैरे वगैरे. पण जेव्हा आदित्य ठाकरेंनी भूमिका घेतली तेव्हा अचानक आशा जागृत झाली की आपली राज्यसभा आपल्याला मिळू शकते. आणि त्यामुळे संजय राऊतांचा पत्ता, जो त्यांनी राज्यसभेसाठी स्वतःचा पत्ता काढला होता, तो आता कट झालेला आहे. संजय राऊतांनी भूमिका घेतलेली की मी पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे, पक्षाची भूमिकाच मांडत आलेलो आहे आत्तापर्यंत. तरी लोकांना संशय असला की संजय राऊत शरद पवारांसाठी काम करत आहेत, पण मी पक्षासाठीच काम करत आहे हे त्यांनी निक्षून सांगितलं. आणि त्यामुळे जरी आता महाविकास आघाडी प्रियंका चतुर्वेदींचं नाव सुचवलं, देवेंद्र फडणवीसांनी पण सांगितलेलं आहे की 6 आमचे 1 त्यांचा, म्हणजे आम्हाला त्याच्यात काही पाडापाडी करण्याची गरज नाही. तसंच असेल तर 20 + 16 36, हे 36 एकत्र आले की तुतारी न वाजवताच केवळ उबाटा सेना आणि काँग्रेस यांच्या मदतीने, आणि प्रियंका चतुर्वेदींना दोन्ही पक्षांचा अनुभव असल्यामुळे केवळ उबाटा सेना आणि काँग्रेसच्या मदतीने आणि एखाद 2 अपक्ष इकडून तिकडून मिळून थोडंसं म्हणजे बोनस त्या राज्यसभेवर जाऊ शकतात. आता संजय राऊतांना हा विचार करण्याची गरज नाही की पुढच्या वेळेला जेव्हा दावोस येईल किंवा सत्ता येईल आणि मग दावोस परिषद बढेल तेव्हा तिथे विचार मांडायला, टीकाकारांच्या दृष्टीने बर्फ खेळायला त्यांना जावं लागणार नाही आहे. त्याच्यासाठी वेगळी माणसं पक्षामध्ये
आलेली आहेत. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.